नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची सुरुवात आपण एक खूपच जबरदस्त आणि आनंदाची बातमी घेऊन करत आहोत. संक्रांतीनंतर कापूस बाजारात जी जोरदार तेजी आली आहे, त्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि हो, ही आहे आजची सगळ्यात मोठी अपडेट. संक्रांतीनंतर कापूस बाजार तब्बल 500 ते 600 रुपयांनी उचलला आहे. म्हणजेच कापसाच्या भावात मोठी आणि ठळक वाढ पाहायला मिळत आहे. तुम्हाला आठवत असेल, आम्ही आधीच सांगितलं होतं की जानेवारी महिन्यात कापूस बाजारात तेजी येणारच. आणि आज बघा, तो अंदाज अगदी खरा ठरलेला आहे. आता हे सगळे नेमके आकडे, बाजारातील सध्याची स्थिती आणि पुढचा अंदाज जाणून घेण्याआधी एक छोटीशी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट. असेच रोजचे अचूक आणि विश्वासार्ह बाजार अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत, यासाठी आपल्या थरार सत्य चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका. चला तर मग आता पाहूया आजचे ताजे कापूस बाजारभाव आणि पुढील मोठे संकेत. तुमच्यासमोर नागपूर, अमरावती, हिंगोली, मानवत आणि हिंगणघाट या सगळ्या प्रमुख बाजारपेठांमध्ये पावतीवरचा भाव 8,200 ते 8,300 रुपयांपर्यंत गेलेला आहे. यावरूनच तेजी किती मजबूत आहे हे दिसतंय. आता आपण जरा त्या बाजारपेठांकडे वळूया जिथे आज आपल्या शेतकरी बांधवांच्या कापसाला सगळ्यात उत्तम म्हणजे सर्वाधिक दर मिळाला आहे. बघूया आजचे टॉप परफॉर्मर्स कोण आहेत. जसं तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता, मानवत, हिंगणघाट आणि सिंधी सेलू या तिन्ही बाजारपेठांनी आज कमाल 8,400 रुपयांचा टप्पा गाठलाय. म्हणजे या भागांमधल्या शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने एक चांगला भाव मिळालाय हे नक्की. चला आता आपण वेगवेगळ्या स्थानिक बाजारपेठांचा अजून बारकाईने आढावा घेऊया, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या जवळच्या बाजारातली अचूक परिस्थिती कळेल आणि त्यानुसार निर्णय घेणं सोपं जाईल. ज्या बाजारांमध्ये आज कापसाची आवक जास्त होती त्यांची आकडेवारी बघा. हिंगणघाटमध्ये तर तब्बल 4,000 क्विंटलची आवक झाली, पण तरीही भाव 7,000 ते 8,400 रुपयांपर्यंत टिकून राहिला. त्याखालोखाल बार्शी, टाकडी आणि आर्वीमध्ये सुद्धा चांगली आवक आणि उत्तम दर बघायला मिळतोय. आपला हा सविस्तर रिपोर्ट पुढे सुरू ठेवूया. सिंधी सेलूमध्ये 1,240 क्विंटल आवकेवर भाव 8,350 रुपयांपर्यंत गेलाय, तर उमरेडमध्ये 921 क्विंटल आवकेसह कमाल भाव 8,290 रुपये मिळाला. हे आकडे बाजारातलं सकारात्मक वातावरण अगदी स्पष्टपणे दाखवत आहेत. चला आता इतरही महत्त्वाच्या बाजारांमधल्या कमाल दरांवर एक नजर टाकूया. उमरेडमध्ये 8,300 पर्यंत तर घाटंजीमध्ये 8,250 पर्यंत दर गेलाय. देऊळगाव राजानेही 8,200चा आकडा पार केला आहे. समुद्रपूर, जालना आणि अमरावतीत सुद्धा भाव 8,000च्या वर टिकून आहे. तर सावनेरमध्ये 7,900 पर्यंत दर पोचलेला दिसतो. आजचे हे आकडे नक्कीच आपला उत्साह वाढवणारे आहेत. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भविष्यात काय? पुढे काय होऊ शकतं? आणि हाच तो प्रश्न आहे जो आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. सध्याची ही तेजी बघता कापसाचे दर 9,000 रुपये तो जादुई आकडा गाठू शकतील का? काय वाटतं? तर मित्रांनो, बाजारातला सध्याचा कल आणि तज्ज्ञांचं मत बघता याचं उत्तर हो असं मिळतंय. येत्या फक्त 2-3 दिवसातच काही प्रमुख बाजारपेठा 9,000 रुपयांचा टप्पा गाठू शकतात, असा एक खूप मजबूत अंदाज वर्तवला जातोय. या सगळ्या माहितीच्या शेवटी एक गोष्ट पुन्हा एकदा सांगायची आहे. आम्ही फक्त बातमी देत नाही, तर आम्ही शेतकरी समुदायासाठी एका विश्वासार्ह सोबत्यासारखं, एका सहकार्यासारखं काम करतो. त्यामुळे तुम्हाला आमचं हे काम जर खरंच आवडत असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. ही महत्त्वाची माहिती आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचावी यासाठी शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, थरार सत्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.